हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग्स. नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आम्हाला भाताच्या गाया घ्यायच्या म्हणजे ही एक भात सोंगणीपूर्वीची एक पूजा आहे, ती पूजा करायची. तर चला, ती पूजा नेमकी कशी असते आणि आमच्या आदिवासी प्रत्येक बांधव हे ती पूजा कशा प्रकारे करत असतात हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला, लेट्स गो. तर मित्रांनो, आता माझ्या हातात आहे गाईचं शेण. तर गाईचं शेण घेऊन जायचं. आता तिथं आपल्याला थोडीशी सारवून जागा वगैरे करावं लागेल पूजेसाठी, आणि ती जागा पण आपल्या भाताच्या अवनातच करावं लागणार आहे. तर चला, शेण घेतलं. आता मी चाललो इकडं अवनात. कुठं करायची? तर मित्रांनो, आपल्याला इथं आता थोडासा भाताचे थोंब कापून असे सारवून आणि तिथं पूजा करावं लागेल. आईने इकडं पूजेचं साहित्य आणलेलं आहे. इकडं पाणी आपल्याला सारवायला काही पूजेला. आणि पूजेसाठी मित्रांनो, पळसाचे पानं आणि शिदाचे पान, शिदाची फांदी घेतलेली आहे आपण. तर ही जागा केली, इथं आपल्याला पूजा करायची. कापायची नाही का तसंच? नाही तर सारवून घे ना, मग 5 बुडा कापायचे, 5 कडपा. एवढी सारवता एवढी? गोल 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 सारव. आणि तोडून टाक साईडला. तिडच नको ना वल्ला करू, इकडे तू जागेल. धरलं का? शिदा पंधरा सर्व घेतलं. थोडं घ्या टाकतात सारवलं इथं करू का? तिथं सारवलं नव्हतं का? तुझी इकडेच होती ना, वर भेटतो ना, दाबून दिली. मी थोडं सारून देतो, पान दे थोडं. इकडे मोकळं मी ते घे थोडंसं, पण जा द्यावं लागते. इथं देऊ ना पुन्हा एवढे. किती? 6. मित्रांनो, आता इथं पुंजा द्यावा लागेल आपल्याला. 1 2 3 4 5 6. तर 6 पुंजा दिले आपण इथं नागलीच्या धान्याच्या. त्याच्यावरच ना, त्याच्या अंगूनच ते गळ्यातूनच नागलीच्या दिल्या. आता आपल्याला तांदळाचे द्यायचे म्हणजे भाताच्या. 1 2 3 4 5 6.
मित्रांनो नागलीच्या 6 पुंजा दिल्या इथं, त्याच्यानंतर तांदळाच्या 6 पुंजा दिल्या आणि इथं ही आपली शिदाची फांदी लावलेली इथं, तिची पूजा करायची आपल्याला. आणि कळसाच्या पानात ठेवायचं कसं नाही ना पुढे सोड ना, प्रत्येक कुंजा पुढे टाकून थोडा थोडा प्रत्येक टाकायचा. थोडं थोडं सर. आता आपण इकडून बाजारातून 5 खादा आणलेला आहे. 5 खादा म्हणजे 5 पदार्थ असतात त्याच्यामध्ये, बरोबर ना? सुद्धा तर मित्रांनो आता ही पहिले हळद आहे. हळद आपण प्रत्येक पुंजावरती टाकून घेऊ. प्रत्येकीचा दिसेल. त्यानंतर ही शेंदूर आहे, शेंदुराची पुडी. तर आता शेंदूर सोडून घेऊ प्रत्येक याच्यावरती. तांदळावर सोड. हे पण ठेवू प्रत्येक याच्यावर. प्रत्येकीचा ते खारी थोडं ते पुंजावर टाक. एक एक पुंजा सगळं आता साहित्य होतं. कुंकू कुंकू आहे, आता कुंकू सोडून घेऊ. नागली होती का? त्यानंतर हा 5 खाजा आहे, हा सोडून घ्यायचा आहे. पहिला सुपारी खारीक ते ठेवून दे ना, आणि त्याच्यावर नागली असं. जे काय साहित्य राहतं सांगितलं पाहिजे, आपणच बनवलं पाहिजे. काही डाळ बुरशी लागेल होतं काय. पुढे काही ठिकाण अन्न देवा, पान देवा, रान देवा, आगीन देवा, येताळ देवा, डोंगरी देवा, सुख शांती यश बरकता देतो, नावाची निगा घेतो, राणी वनी सगळं आम्हाला यश बरकता दे. बुडत खोस ना, बुडा जवळ. पानावर भात, दूध. जे बी पानावर वडे ठेवू बुडा घेऊ. तर मित्रांनो आपण नैवेद्य बनवलेलं आहे निसर्ग देवतेसाठी. तर भात आहे, दूध आहे आणि साखर आहे. तर ह्या 3 पदार्थांचा याच्यात मिक्स करून त्याचा नैवेद्य बनवून आपण इथं ठेवणार आहे आता.
मित्रांनो आता नैवेद्य ठेवलेलं आहे आपण इथं. आता आपली पूजा झालेली आहे. आता आपण 5 मुठा घेणार आहे. 5 मुठी 5 थोंब कापणार आहे आपण भाताचे आणि 5 थोंब कापून नंतर इथं या देवाला अर्पण करणार आहे. मगच आपण या भाताची कापणी करून त्याचं धान्य आपण घरात नेणार आहे. तर चला आता 5 थोंब कापून घेऊ. इकडे शेंडा कर ना. इकडे पुढे इकडे शेंडा का. परत अशी एक घास 2-3 घास तेवढा झाकून जायला असं सांगायचं. ते झाकून द्या. जेव्हा पुढे आपण नारळ फोडून देऊ देवासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली इथली पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण इकडं बाहेरच्या देवी देवतांना आपल्या निसर्गातल्या देवी देवतांसाठी इकडं आजूबाजूला निवड ठेवणार आहे 4 साईडला. तर मित्रांनो हल्लीच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानयुक्त शेतकरी हे आपल्या शेतीमालाची पूजा करायच्या अगोदर तंत्रज्ञानाची म्हणजेच आपले काही साधनं वगैरे असतील त्यांची पूजा करतात. पण आदिवासी हा एकमेव असा बांधव आहे की तो पहिले निसर्गाची पूजा करतो. म्हणजेच आम्ही पहिले निसर्गाने दिलेलं आपलं जे धनधान्य आहे त्याची पूजा करतो आणि मग जर आपण काही अवजार वगैरे आणलं तर त्याची पूजा करून मग त्याची मळणी किंवा सोंगणी करत असतो. तर अशा प्रकारे आदिवासी हा निसर्ग पूजक आहे आणि तो राहणारच आहे आणि त्याचा हा वारसा आपण जपला पाहिजे इथून पुढच्या पिढीनं सुद्धा. तर आपण ही पूजा वगैरे कशी करायची ते आपण थोडक्यात इथं दाखवली आहे आणि आमची पूजा ही अशाच प्रकारे असते. तर तुमच्याकडे कोणकोणत्या पद्धतीने पूजा करतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला आपण आता बाहेरच्या देवी देवतांसाठी नैवेद्य ठेवून देऊ. मित्रांनो अशा प्रकारे आपण बाहेरच्या देवी देवतांना आणि निसर्गातील ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी असतील त्यांच्यासाठी तसेच निसर्गातील काही प्राणी वगैरे ते नैवेद्य खातील ह्या हिशोबाने आपण अशा 4 कोरफडांना नैवेद्य ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण हा जो प्रसाद आहे नारळ वगैरे आणि हा नैवेद्य उरलेला आहे तो घरात सगळ्यांना वाटून देऊ. देव घरामध्ये इथं देवाला ठेवून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सो भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.